नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण चाललोय सांगली ते मुंबई आपल्या बुलेटवरून. तर या प्रवासामध्ये आपण जे जे काही करणार आहे ते आपण या ब्लॉगमध्ये शूट केलेलं आहे. तर आपला ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आपण पूर्ण सकाळ ते मुंबईपर्यंत किती वाजता पोहोचतो, किती तासामध्ये हा प्रवास कंप्लीट होतो, हे सर्व मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा. प्रवास आपला सुरू झालेला आहे. सकाळचे 4:30 वाजलेत आणि आपण आपल्या बुलेटमध्ये पेट्रोल फुल करून घेतलेलं आहे. आपल्या बुलेटचं आता रीडिंग आहे 20,211 किलोमीटर. आणि हे आता आपण पोचलेलो आहे सातारच्या हायवेला. इकडे आपण पेढे घेतोय. जे सातारचे फेमस पेढे आहेत, कंदी पेढे, ते आपण पॅक केलेले आहेत आणि फटाफट आपण इथून प्रवास सुरू करूया. सकाळचा सुंदर असा दृश्य आपल्याला बघायला भेटत आहे. सकाळचं सूर्योदय होत आहे आणि आता आपण साताऱ्याच्या पुढं आलेलो आहे. थोड्याच वेळात आपण सातारा सिटी आपण पार करून शिरवळ ठिकाणी पोहोचेल. आपण सर्व वाहतूक नियमांचे पालन करत हेल्मेट आणि सर्व आपल्याकडे ट्रॅव्हलिंगमध्ये असायला पाहिजे आणि ते आपण वापरतोय. ॲव्हरेजली आपण 60 km/h स्पीडने हा प्रवास करतोय. कारण आता आपण पोहोचलोय खंडाळा घाटामध्ये. सुंदर, अतिसुंदर असा आपल्याला व्ह्यू इथं बघायला भेटतोय. या खंडाळ्याच्या व्ह्यू वरून आपल्याला पूर्ण NH4चा व्ह्यू आणि डोंगर दऱ्यांचा संपूर्ण नजारा बघायला भेटतोय. याच्यावरून आपल्याला समजतं की किती सुंदर असं आपलं निसर्गरम्य आपलं वातावरण आहे. मी पण पहिल्यांदाच हा प्रवास करतोय बाईकवरून. तर हा एक्सपिरियन्स मी कधीच विसरणार नाही, कारण एवढे सुंदर व्ह्यू एकदम आपण कधीच पाहिले नसत. 400 किलोमीटरचा हा प्रवास आहे. पूर्ण जो खंडाळा घाट, लोणावळा घाट, साताराचे डोंगर, हे सर्व आपल्याला बघायला भेटतं. घाटाचे रस्ते यामध्ये प्रवास करताना की वेगळीच मजा येते. एका बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूला डोंगर साईडचा व्ह्यू बघायला भेटतो आणि हे वेगळेच एक्सपिरियन्स आणि वेगळीच एक मजा आपण या ठिकाणी बघू शकतो. आता आपण पोहोचतोय वाशीमध्ये. तुम्ही बघू शकताय ट्रॅफिक दिसतंय, म्हणजे आपण मुंबईच्या बाजूला एंट्री करतोय आणि आपण आता वाशीच्या ब्रिजवरती आहे.
हा ब्रिजचा खाडीचा व्ह्यू आहे. हे खूप मस्त दिसतं, जे साईडून ट्रेन जातात आणि एका बाजूने पूर्ण व्हेकल्स जातात. मुंबईमध्ये आल्यानंतर आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून येतोय. आता आपण आलो गोदरेज सिटीमध्ये. जस्ट आपण पोचले विक्रोलीमध्ये. हे आपण बघू शकता प्लॅटिनम. आत्ता रेटिंग झालेलं आहे 20,711, म्हणजे बरोबर 400 किलोमीटर. फायनली आपण पोचलेलो आहे मुंबईमध्ये. आणि बघा, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. जो काही 400 किलोमीटरचा प्रवास आहे तो मी 5 मिनिटांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा धमाकेदार अशाच व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.